नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत। चला तर मग ऐकूया 21 एप्रिल 2024 12 राशींचे राशी भविष्य। मेष राशी, मालमत्ता विषयक कामे होतील आणि उत्तमपैकी नफा होईल। तुम्हाला मदतीचा हात देण्यास तुमचे नातेवाईक तयारी दर्शवतील। रोमांसची स्पष्ट संधी दिसेल, पण ते क्षणकाल टिकणारे असेल। उद्योग व्यवसायानिमित्त केलेला प्रवास दीर्घकाळपर्यंत फायदेशीर ठरू शकेल। खूप काळानंतर तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत खूप वेळ व्यतीत करू शकाल। आजचा दिवस त्या उत्तम दिवसासारखा असेल जेव्हा वेळ आरामात जाते आणि तुम्ही लांबपर्यंत बेडरूममध्ये आराम करत राहाल, परंतु यानंतर स्वतःला ताजेतवानेही वाटेल आणि याची तुम्हाला खूप आवश्यकता आहे। इतरांना आपल्यासाठी काही करावयास भाग पाडू नका, जबरदस्ती करू नका। इतरांच्या आवडीनिवडी, गरजांचा विचार करा, त्याने तुम्हाला अमर्याद आनंद मिळेल। वृषभ राशी, आज कुणी जवळच्या व्यक्तीसोबत तुमचे भांडण होऊ शकते आणि ही गोष्ट कोर्टापर्यंत जाऊ शकते, ज्यामुळे तुमचे चांगलेच धन खर्च होऊ शकते। कुटुंबातील सदस्य आणि ज्येष्ठ प्रेमाने तुमची काळजी करतील। प्रेम प्रकरणामध्ये गुलामासारखे वागू नका। प्रवासासाठी आजचा दिवस फार चांगला नाही। तुमच्या जोडीदाराच्या तातडीच्या कामामुळे तुमची योजना बारगळेल, पण शेवटी जे झालं ते चांगल्यासाठीच हे तुम्हाला जाणवेल। तुम्ही आराम करण्यात यशस्वी होणार नाही, कारण तुमचे काही तथाकथित मित्र तुम्हाला आराम करू देणार नाहीत। तथापि, प्रत्येक शिक्क्याचा एक चांगला पैलू असतो। या संधीचा उपयोग तुम्ही मैत्री घनिष्ठ करण्यात करू शकता। यामध्ये तुम्हाला फायदाही मिळू शकतो। अत्यंत व्यस्त वेळापत्रकात देखील आपले आरोग्य चांगले असेल। मिथुन राशी, खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा आणि फक्त महत्त्वाच्या आवश्यक गोष्टींचीच आज खरेदी करा। नवे नातेसंबंध दीर्घकाळ टिकणारे आणि चांगले लाभ मिळवून देणारे असतील। प्रिय व्यक्तीने दुस्वास केला तरी तुम्ही प्रेमाने वागा। कुटुंबातील गरजांना पूर्ण करून तुम्ही बऱ्याच वेळा स्वतःला वेळ देणे विसरता, परंतु आज तुम्ही सर्वांपासून दूर होऊन आपल्या स्वतःसाठी वेळ घालवू शकाल। एखादी अनोळखी व्यक्ती तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये वाद निर्माण करू शकेल। कुटुंबासोबत आज शॉपिंगला जाण्याची शक्यता आहे, परंतु थकवा येऊ शकतो। खेळावर काही रक्कम खर्च करा, कारण निरंतर चिरस्थळी तरुणाईचे ते गुपित आहे। कर्क राशी, आज तुम्हाला धनसंबंधित काही समस्या असण्याची शक्यता आहे, परंतु तुम्ही तुमच्या कौशल्याने हानीलाही नफ्यामध्ये बदलू शकता। तरुणाईचा सहभाग असणाऱ्या उपक्रमात स्वतःला गुंतवण्यासाठी चांगली वेळ आहे। प्रणयराधन करण्याच्या आठवणींनी तुमचा दिवस व्यापून राहील। ज्यांच्या घरातील व्यक्ती तक्रार करतात की ते कुटुंबाला पर्याप्त वेळ देत नाहीत, ते आज कुटुंबियांना वेळ देण्याच्या बाबतीत विचार करू शकतात।
परंतु अचानक काही काम येण्याने असे होऊ शकणार नाही. तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला आज एक चांगली बातमी समजणार आहे. उत्तम भविष्याची योजना बनवणे कधीच वाईट नसते. आजच्या दिवशी चांगले प्रयोग तुम्ही उज्ज्वल भविष्याची योजना बनवण्यात करू शकता. तंबाखू सेवन आणि मद्य सेवनासारखेच तणाव हाही संसर्गजन्य विकार आहे. सिंह राशी, तुमचे वाचवलेले धन आज तुमच्या कामी येऊ शकते, परंतु यासोबतच याच्या जाण्याचे तुम्हाला दुःखही होईल. तुम्ही पार्टी देण्याचा विचार करत असाल तर तुमच्या सर्वात चांगल्या मित्रांना बोलवा. तुमचे कौतुक करणारे अनेक जण असतील. तुम्ही आयुष्यभर प्रेम केलेत तर तुमच्या प्रिय व्यक्तीसाठी तुम्ही जीवनातील जटिलतेला समजण्यासाठी आज घरातील कुणी वरिष्ठ व्यक्तीसोबत वेळ घालवू शकता. तुम्ही तुमच्या आयुष्यातला एक उत्तम दिवस तुमच्या जोडीदारासमवेत व्यतीत कराल. आज तुम्ही कुठला मित्र किंवा जवळचा नातेवाईक तुमच्या सोबत दुःखद गोष्टी शेअर करू शकतात. आरोग्याकडे थोडे लक्ष देण्याची गरज निर्माण होईल. कन्या राशी, कुटुंबातील गरजांना पूर्ण करून तुम्ही बऱ्याच वेळा स्वतःला वेळ देणे विसरता, परंतु आज तुम्ही सर्वांपासून दूर होऊन आपल्या स्वतःसाठी वेळ घालवू शकाल. एखाद्या मोठ्या खर्चामुळे तुमच्या जोडीदाराशी वाद होईल. यात्रेमध्ये कोणी अनोळखी व्यक्ती सोबत भेट तुम्हाला चांगले अनुभव देऊ शकते. मित्र तुमच्या खुल्या मनाची आणि सहनशक्तीची परीक्षा पाहतील, पण तत्वांना शरण न जाता विवेकी निर्णय घेण्याची खबरदारी घ्या. आज तुम्ही सहजपणे भांडवल उभे कराल, राहिलेली देणी परत मिळवाल किंवा नवीन प्रकल्पासाठी निधी मागाल. सामाजिक कामात रमाल, परंतु अन्य लोकांना तुमची गुपिते सांगणे टाळा. तुम्हाला उत्कृष्ट वागणुकीची गरज आहे, कारण तुमचे प्रियकर अंदाज लावता येणार नाही अशा मूडमध्ये आहेत. तुळ राशी, ज्या लोकांनी कुणाकडून उधार घेतलेले आहे त्यांना आज कुठल्याही परिस्थितीत उधार चुकवावे लागू शकते, ज्यामुळे आर्थिक स्थिती थोडी कमजोर होईल. तुमचे कुटुंबीय आणि मित्रमंडळीकडून तुम्हाला पाठिंबा मिळाल्याने आज तुम्ही उत्साहाने व आत्मविश्वासाने वाटचाल कराल. आजचा दिवस रोमॅन्टिक असण्याचे प्रबळ संकेत आहेत. संध्याकाळच्या वेळी तुम्ही कुठल्या जवळच्या नातेवाईकाच्या घरी वेळ घालवण्यास जाऊ शकता, परंतु या वेळात तुम्ही त्यांची कुठली वाईट गोष्ट तुम्हाला वाईट वाटू शकते आणि तुम्ही ठरलेल्या वेळेच्या आधीच परत येऊ शकता. तुम्हाला आनंदी करण्यासाठी तुमचा जोडीदार प्रयत्नांची पराकाष्ठा करेल. या राशीतील युवा लोकांना आज आपल्या जीवनात प्रेमाची कमी जाणवेल. अवघडलेपण, असुविधा तुम्हाला मानसिक त्रास देऊ शकतात, पण मित्रांच्या भरपूर मदतीमुळे तुमच्या अडचणी दूर होतील. तणाव दूर करण्यासाठी एखादे छानसे संगीत ऐका.
वृश्चिक राशी, आज दिवसभर तुम्ही आपल्या जोडीदाराच्या प्रेमाचा अनुभव घ्याल. आज खूप सुंदर दिवस आहे. खरेदी मोहीम आणि अन्य कामकाज यातच तुमचा दिवसभरातील भरपूर वेळ खर्च होईल. खूप काळानंतर आज तुम्ही खरंच जवळीक साधाल आणि तुमच्या जोडीदाराला मिठीत घ्याल. आज तुम्ही आपल्या कोणी मित्रामुळे कुठल्या मोठ्या समस्येत असण्यापासून वाचू शकता. कार्यालयात तसेच घरी असलेल्या तणावामुळे तुम्ही किंचित चिडचिडे बनाल. नव्या आर्थिक करारांना अंतिम स्वरूप मिळाल्याने त्याचा अर्थपुरवठा होईल. आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी इतर आउटडोअर उपक्रमांकडे असणाऱ्या मुलांच्या ओढ्यामुळे तुम्हाला निराशा येऊ शकते. धनुराशी, तुमची विनोदबुद्धी जागृत ठेवा आणि बचावात्मक पवित्रा घेऊ नका. आणि तसे केले तर गुप्तपणे केल्या जाणाऱ्या तुमच्यावरील शेरेबाजीलाही तुम्ही निष्प्रभ करू शकाल. आज तुम्हाला आपल्या संतानामुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता दिसत आहे. यामुळे तुम्हाला बराच आनंद होईल. तुमचे प्रियजन आनंदी झाले असतील तर त्यांच्यासोबत संध्याकाळी मौज मजा करण्याचे बेत ठरवा. प्रेमातील वेदना आज तुम्हाला झोपू देणार नाहीत. दिवसाची सुरुवात जरी थोडी थकणारी राहील, परंतु जसजसे दिवस पुढे जातील तुम्हाला चांगले फळ मिळायला लागतील. दिवसाच्या शेवटी तुम्हाला आपल्यासाठी वेळ मिळू शकेल आणि तुम्ही कुणी जवळच्या सोबत भेट करून या वेळेचा सदुपयोग करू शकता. अनपेक्षित पाहुण्यामुळे तुमचे प्लॅन कदाचित बारगळतील, पण तुमचा दिवस निश्चितच चांगला जाईल. स्वयंसेवी कार्य किंवा कुणाची मदत करणे तुमच्या मानसिक शांतीसाठी चांगल्या टॉनिकचे काम करू शकते. दुसऱ्यावर टीका करण्याच्या सवयीमुळे तुम्हालाही टीका सहन करावी लागेल. मकर राशी, तुमच्या प्रेमात आज तुम्ही एका विलक्षण खमंगपणाचा अनुभव घेणार आहात. प्रेमीला वेळ देण्याचा प्रयत्न कराल, परंतु कुठल्या गरजेच्या कामामुळे तुम्ही त्यांना वेळ देण्यात यशस्वी होणार नाही. अलीकडच्या काही दिवसात तुमचे आयुष्य खडतर होते, पण आता तुमच्या जोडीदारासमवेत तुम्हाला स्वर्गीय सुख मिळणार आहे. कुणी अशा व्यक्तीचा फोन येऊ शकतो ज्यामुळे तुम्ही खूप वेळेपासून बोलण्याची इच्छा ठेवत होता. बऱ्याच जुन्या आठवणी ताज्या होतील आणि तुम्ही वेळेत मागे परत याल. आजच्या दिवशी आराम करणे अत्यंत गरजेचे आहे. गेले काही दिवस अनेक प्रकारे मानसिक तणावात असल्यामुळे थोडी मौज मजा करमणूक केल्याने तुम्हाला चांगला आराम लाभेल. अनपेक्षितरित्या तुमच्या खर्चात वाढ झाल्याने तुमची मनशांती ढळेल. कुटुंबातील एखाद्या स्त्रीचे आरोग्य काळजी करण्याजोगे होईल. कुंभ राशी, आज तुम्ही धनसंबंधाने जोडलेल्या समस्यांच्या कारणाने चिंतित होऊ शकता. यासाठी तुम्हाला आपल्या कुठल्या विश्वासपात्रचा सल्ला घेतला पाहिजे.
घरातील सुधारणांच्या कामांचा गांभीर्याने विचार करा. या सुनसान जगात मला एकटे सोडू नको असे आपला प्रियकर उगाच लाडीगोडी करेल. त्यामुळे सावधानता बाळगा. आज टीव्ही किंवा मोबाईलवर काही सिनेमा पाहण्यात तुम्ही इतके व्यस्त होऊ शकतात की तुम्ही गरजेच्या कामांना करणे विसराल. तुमचा जोडीदार हा खरंच देवदूत आहे. तुमचा आमच्यावर विश्वास बसत नाही. आजच्या दिवशी लक्ष ठेवा आणि त्याची अनुभूती तुम्हाला येईल. कुठल्या सहकारीची अचानक तब्येत खराब होण्याने आज तुम्ही त्यांना भरपूर सहयोग देऊ शकता. आपल्या मित्राबरोबरील अथवा कुटुंबियाबरोबरील रम्य सहली तुम्हाला आराम पोहोचवतील. मीन राशी, तुम्ही जर अधिक धनप्राप्तीची अपेक्षा करत असाल तर सुरक्षित अशाच आर्थिक योजनांमध्ये पैसे गुंतवा. राग हा केवळ काही काळापुरता केलेला वेडेपणा असतो, पण त्यामुळे तुम्ही संकटात सापडू शकता याची जाणीव ठेवा. तुम्ही प्रेमाच्या मूडमध्ये आहात आणि त्यासाठी तुम्हाला भरपूर संधीही आज मिळणार आहे. तुम्हाला आपल्या घरातील लहान सदस्यासोबत वेळ घालविणे शिकले पाहिजे. जर तुम्ही असे केले नाही तर तुम्ही घरात सद्भाव बनवण्यात यशस्वी होणार नाही. आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असेल. व्यावसायिकांना थांबलेल्या योजना परत चालू करण्यासाठी आज विचार केला पाहिजे. तुमचे आवडते स्वप्न प्रत्यक्षात येईल, परंतु तुमचा उत्साह नियंत्रणात ठेवा, कारण खूप आनंदी होणे हे कधी कधी समस्येत टाकू शकते. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.